अनंत जन्माचा चिन गेला मज वाटे त्याची अलिंगन द्यावे कदा न सोडावे शरण तुमचे या संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजच्या युक्तीप्रमाणे मी इथे आलो। हा दिवस दिवाळी पाडवा जरी असला तरी आमच्यासाठी आमच्या आईवडिलांसारख्या पितृ मातृ प्रमाण ऋषितुल्य असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात आल्यामुळे बऱ्याच दिवसाची गॅप बऱ्याच दिवसाचा विचार वैचारिकता असताना आणि जो प्रभाव एखाद्या माणसाकडे ओढून आणते त्या प्रकारचं काम मुलाच्या हाताने घडलं म्हणून तो योग आला आणि मातृपितृ पूजन करण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आजची दिवाळी आहे असं मानणाऱ्यापैकी मी आहे। आणि आई वडिलांबद्दल आता ज्यांनी सांगितलं की यज्ञ असा असायला पाहिजे त्या यज्ञात आमच्याही समिध्या पडल्या पाहिजे आणि 2037 जे सांगितलं आत्मबलावर बोलायला लय ताकद पाहिजे म्हणजे परमेश्वरी शक्तीशिवाय इतका आव्हानात्मक बोलू शकत नाही। मी एकपोत्याच्या पोळ्या आणल्यानं वाटल्या असं म्हणणं फळ नाही पण असं घडणारच नाही असं सांगणं घडते असं कोणी सांगते पण घडणारच नाही असं सांगणारा माणूस म्हणून मी माझ्या जीवनातला पहिला माणूस आहे की युद्ध जागतिक लेवलवर जिथे परदेशामध्ये या राज्यामध्ये या परिसरामध्ये युद्धाचं सावट असतानाच्या काळात सुद्धा एक सामान्य जमिनीवर असलेला माणूस आणि पितृतलेला असला माणूस युद्ध होऊच शकत नाही हे धाडसानं सांगतो। हे सांगण्याची ताकद केवळ परमेश्वर शक्तीशिवाय येऊ शकत नाही असं मानणाऱ्यापैकी मी आहे। आणि म्हणून दादांनी जे सांगितलं तेच जर त्या दृष्टीनं म्हणजे बोललं वेद वाक्य प्रमाणम भगवद्गीतेतलं दुसरं वाक्य आहे वेद वाक्य प्रमाणम जे वेदांनी सांगितलं आमच्यासाठी आम्ही वेद पाळला नाही वेद करणारे पाळला नाही परंतु होणारी गोष्ट अशी होऊ शकते हे सांगणारं पुस्तक आमच्याजवळ आहे विद्यापीठ आमच्याजवळ आहे की ज्यांनी सांगितलं की असं होऊच शकत नाही। कितीही काही झालं तरी एक दिवस असा येणार की या शास्त्र संबंधीच्या बंदीत मोकळेपणात देशाला भारतापासून तथागत भगवान बुद्धांनी जे सांगितलं की बुद्धाची गरज नसताना युद्धाची गरज नसताना बुद्धाची गरज आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गानेच हा देश चालल यावर माझाही विश्वास आहे। आणि त्याची पुनरावृत्ती दादाने आपल्याला सांगितलं की 37 पर्यंत अशा सावट घेत राहतील जात राहतील वारे आहे ते असं होणार आहे तसं होणार आहे तसं होणार काहीही होणार नाही हे धाडसानं सांगण्याची ज्यावेळेस क्षमता निर्माण होते ते गोष्ट परमेश्वर कृपाशिवाय कोणी करू शकत नाही असं माझा समज आहे। आणि त्या अनुषंगाने दादांनी जे वाक्य सांगितलं आता तुम्ही आणि एखादा माणूस मी इतके वर्ष जगतो तितके वर्ष त्यांनी सांगितलं मला 15 वर्ष जगायचं आहे हे सांगणं काही साधी गोष्ट नाही धाडस लागते त्या गोष्टीला। आणि हे सांगताना परमेश्वरी प्रसादाशिवाय मी देव धर्म कर्मापेक्षा मी देवाला श्रम ये श्रीराम मारा बाबा आमचे म्हणायचे श्रम ये श्रीराम मारा आमच्या कामावर आमचा विश्वास आहे। त्यांच्या समोर त्यांचे सुपुत्र क्रांती महाजन त्यांनी जे भरभराटीचे दाखवलं म्हणजे ज्या वेळेला आलो मागच्या वेळेला मी होळी आल्यासारखं वाटत होतं आता खरी अर्थानं दिवाळीचा दुसरा दिवस होऊन आजची दिवाळी असं माझ्या याची डोळ्या पायी मुक्तीचा सोहळा असे संत साहित्यात जे वाक्य निघाले तर ती तंतोतंत खरी इथे आलेल्या भेटीमुळे घडलं। माझ्याबरोबर माझा मुलगा आहे तोही दर्जेदार बोलणार आहे आशीर्वाद यांना बोलतील आता जास्त अधिक विषय मांडायचे आहेत ते अधिक मांडू। आता त्यानिमित्तानं आपण जवळ आलो आईची वडिलांची पूजा ज्या घरात होते त्या घरात देव नसले तरी चालते आणि अख्खं घर आता मी पाहत आलो देवांगण आहे हे आमची सुनबाई त्या पद्धतीनं आहे। सुनबाईचं कोणाच्या घरात राहणं म्हणजे एक मोठं दैवी शक्ती असं असते की आपल्या भावनाचं इच्छाचं आणि आपल्या अंतर्मनात असलेल्या गोष्टीचं समर्पण करून दुसऱ्या घरात यायला लागते आणि ती मुलगी दुसऱ्या घरात येऊन जर आपलं सगळं सोडून परिवर्तित होते म्हणजे विस्मरण होऊन त्याचं विसर्जन करून आपल्या भावनाचं करते त्याला खरी स्त्री बनते आणि ती माझ्यासमोर ही सुनबाई आमची इथे आहे। वास्तविक आपली मुलगी लोकांकडे आहे आपण त्याच भावनेनं पाहतो म्हणून मुलगी सुंदर असली तरी ती मुलीसारखी आपल्याला आहे अशा स्वरूपाची परमेश्वराने भावना द्यावी आणि तिच्या कसंच ते की हातपाय चालणंच असं नाही एक दिवस माझं कसं म्हणणं आहे की देवाजवळ आपण जातो देवाची आठवण काढत नाही। मी म्हटलं त्या दिवशी म्हटलं देवा त्यांचं म्हणलं तुम्ही शॉर्टकट बोला एकादशी महत्व मी म्हटलं तुम्ही शॉर्टकट बोला ठीक आहे देवाने तुमचा शॉर्टकट मारला तर मग कसं होईल म्हणून देवा धर्माचे ते तुम्ही शॉर्टकट मारू नका। ज्या दिवशी आपण देवाची आठवण काढली नाही आणि आपली आठवण ज्या दिवशी देवाला काढली नाही तर ज्या दिवशी देव आपली आठवण काढणार त्या दिवशी सामान भरणे कठीण होणार नाही। म्हणून परमेश्वराचं स्मरण सातत्यानं आपल्या कर्मातही असलं पाहिजे त्यालाच कर्मालाच पूजा सांगितली भगवान श्रीकृष्णांनी कर्मालाच पूजा सांगितली म्हणून कर्म सतत करत राहायचं। भगवद्गीतेचा हारच असा आहे कर्म तुम्ही करा फळाची आशा करू नका कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन असं नाही फळाची आशा न करता करणारं कर्म ही परमेश्वराची पूजाच आहे। आपल्या हाती काहीच नाही करता कर्मिता परमेश्वर आहे
आणि राहिला आता आईच्या प्रसंगी गोष्ट एक मी गीत म्हणणार आहे की दादा ते भजनवाले भयभीत म्हणतात, परंतु खऱ्या अर्थानं असं आहे की आज आपण आहे भाग्यवान आहे, आई वडील आपल्याजवळ आहे. अनेक लोकांना त्याच्या सेवा करायचं भेटलं नाही. मी आहे त्यातला की मला माझ्या आईचं भेटलं नाही. माझा मुलगा आहे 12 दिवसाचा, त्याची आई त्याला आठवत नाही. परंतु खरोखर आई वडील जिवंत असणे याही वयात ते भाग्यवंताचे लक्षण आहे. याशिवाय मला भाग्याची पैसे असले म्हणजे भाग्य आहे हे मानणाऱ्यापैकी मी नाही आहे. श्रम आहे श्रीराम मला बाबा आमचे नेहमी म्हणायचे. म्हणून आपल्या श्रमावर सातत्याने विश्वास ठेवा. तुम्हाला काय सांगितलं की माझ्या वडिलांनी मला विचारलं तर असं केलं तर मी तर बाबा मी घरी आलो तुमच्याकडे काही घेतलं का नाही, तुम्हाला अधिकार विचारला नाही. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काय करतं काय विचारलं नाही, कारण त्यांना माहीत होतं. कारण जनसंघामध्ये असल्यामुळे आमच्या कुटुंबाची जी हयात झाली, नोकरी गेल्यामुळे जे झाली आहे ते मी आता सुधारलं. म्हणजे एवढी मोठी जमीन असून वाता करायसाठी कापूस लोकांकडे आणायचा होता, आता माझ्याकडे 100 क्विंटल कापूस होते. कारण हे मी सुधारवलं, ते त्यांच्याबरोबर गेलं. पण त्यांचं ध्येय होतं जे तुम्हाला आहे देशाप्रती प्रेम. युद्ध झालं का नाही झालं कारण उद्या सारा देश मला तुम्हाला काय अडलं आहे, तुम्हाला जगाचा निरोप की नाही, पण याही वरती लोकांवर युद्ध लादू नये अशी भावना ठेवणं ही एक परमेश्वरी पूजा आहे आणि ते आपण करत आहात. नाही तर आप मर्गे डुबगे दुनिया स्वतः मेल्यानंतर काय राहिलं असा जे मन आहे का स्वतः मेल्यावर काही शिल्लक करू नाही, परंतु पुढच्या जगाचाही विचार करून जे विचार तुम्ही मांडले लोकांसमोर की युद्ध होणारच नाही, याला इच्छाशक्ती म्हणतात. इच्छाशक्ती प्रबळ होणं म्हणजे परमेश्वराचा प्रसादच आहे. शरद पवारांना तुम्ही पाहत असाल तर इकडचं 3 महिन्यात तोंड इकडे वाकडे होते, पुन्हा ऑपरेशन करून इकडे वाकडे होते, तरी जगते कारण इच्छाशक्ती. पण त्याही पेक्षा एक परमेश्वर आहे लक्ष ठेवलं पाहिजे. श्रीकांत जिचकार इतक्या मोठ्या आजारातून करोडो रुपये खर्च करून दुरुस्त झाले, पण नीतीला जर मानले नव्हतं साध्या ॲक्सिडेंटमध्ये वाढले. त्याचं कारण असं आहे की केलेल्या कर्माचं फळ इथंच भोगावं लागतं. स्वर्ग गिरलं नंतर जे होईल देवी, परंतु आपण केलेलं कर्म कसं आहे का त्या काळात श्रीकांत जिचकारांच्या हाताने हो म्हणा नाही म्हणा 0 बजेटमध्ये अनेक कुटुंब बर्बाद झाले आणि त्यांच्याकडून कधी जणांचे लग्न मोडले. त्यातून प्रपंचावर आलेले दारिद्र्य, त्या दारिद्र्यातून अनेक लोक सावरलेने स्वतःचा जीव गमावा लागला. ते पहा त्यांना हे आडवं आलं असं होऊ नये कोणाचं, परंतु एवढ्या मोठ्या दुर्धर आजारातून वाचल्यावर करोडो रुपये खर्च झाल्यावर वाचल्यावर माणूस साध्या ॲक्सिडेंटनं मरतो. तुम्ही परमेश्वराची शेवटचं काप आहे. म्हणून शेवट मेल्यावर परमेश्वरावर जावं लागते, तर त्याच्यापेक्षा आजच त्याचं हुंकार येण्याचं असं मानणाऱ्यापैकी मी आहे आणि ते काम तुम्ही करत आहे. महाजन कुटुंब करत आहे. महाजनो गतस्थ पंथो असा एक भगवद्गीतेत पुन्हा श्लोक सांगतो तुम्हाला, म्हणून मला भगवद्गीता सांगते. महाजनो गतस्थ पंथो म्हणजे मोठे माणसं ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो असा त्याचा अर्थ आहे. आणि तो मला मिळाला, आपल्या रूपानं मला दर्शन झालं. आता राहिलं ते म्हणायचं ते गीत म्हणतो. देह चैत शृंगाराने तुझा साजला, चालली सोडून मजला. देह चैत शृंगाराने तुझा साजला, चालली सोडून मजला. बालपणी आई मी ग असताना तान्हा, असताना तान्हा. अमृताहुनी गोड पाजिलास पान्हा, पाजिलास पाना. तुला शेवटचा घोट मी पाजिला, चालली सोडून मजला. खेळलो जा बाळ आठवते माझ्यासाठी, किती कष्ट केले, किती कष्ट केले. कष्ट करता करता सारे शरीर नष्ट केले, शरीर नष्ट केले. माझ्यासाठी देह कष्टाने भाजला, आई चालली सोडून मजला. देह चैत शृंगाराने तुझा साजला, आई चालली सोडून मजला. खेळोच्या खांद्यावरती देतो आज खांदा, देतो आज खांदा. आसवाने ओला झाला देहाचा हा सांदा, देहाचा हा सांदा. कशी गाऊ थोरवी कंठ दाटला, चालली सोडून मजला. देह चैत शृंगाराने तुझा साजला, चालली सोडून मजला. धन्य झालो आई मी ग तुझ्या मरणाला, तुझ्या मरणाला. कशी लावू अग्नी आई आज शरणाला, आज शरणाला. सूर्यकांत देह आसवानी नाहला, चालली सोडून मजला. देह चैत शृंगाराने तुझा साजला, आई चालली सोडून